नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. शिवसेना ठाणे येथील चंदनवाडी शिवसेना शाखेच्या वतीने 10वी-12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला. शिवसेना चंदनवाडी शाखा येथे शिव आरोग्य सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस जितेंद्र दगडू सकपाळ व शिवसेना शहर प्रमुख प्रदीप शिंदे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. या सोहळ्याअंतर्गत 100हून अधिक 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना उपविभाग प्रमुख, शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा समन्वयक आणि हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ अहिरे यांचा वाढदिवस या ठिकाणी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून साजरा केला. या कार्यक्रमाअंतर्गत त्यांच्या वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील कामाबद्दल USA बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट ऑफ अचीवमेंट अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण असे श्रवणयंत्र वाटप, विविध सोसायटी मंडळांना फर्स्ट एड बॉक्स ही वितरित करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या सोहळ्यास माजी आरोग्य सभापती दत्ताराम मोरे, शिवसेना शहर समन्वयक रामभाऊ काळे, शिवसेना उपशहर प्रमुख वसंत गवाळे, शिवसेना विभाग प्रमुख जिवाजी कदम, उपविभाग प्रमुख दत्ता सावंत, सुरेश सावंत, शिवसेना शाखा प्रमुख तानाजी कदम, ज्ञानेश्वर बागवे, भास्कर शिर्के, संजय भोसले, धोंडू मोरे, संदीप राणे, हेमंत पाष्टे, उपशाखा प्रमुख जगदीश शिर्के तसेच शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉक्टर प्रशांत विठ्ठल भुईबर, देवाशी राठोड, अजय राणे, अजीम शेख, अक्षता पांचाळ, चंद्रकांत विधाटे, अजित माने, लितेश किरकर, त्याचबरोबर हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव सचिन त्रिवेदी यांसह अनेक शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, शिव आरोग्य सेना पदाधिकारी, आरोग्य सैनिक, हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्यांनी येथे उपस्थिती दर्शवली. तर या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना शाखा प्रमुख तानाजी कदम, ज्ञानेश्वर बागवे, भास्कर शिर्के, संजय भोसले, धोंडीराम मोरे यांनी केलं होतं. महाराष्ट्र, मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिव आरोग्य सेनेचा सरचिटणीस जितेंद्र दगडू सकपाळ आज या ऐतिहासिक चंदनवाडी शाखेतील या परिसरातील ठाण्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ शाखेच्या माध्यमातून नुकताच पार पडला. त्यात सोनेपे सुहागाव म्हणून आमच्या आरोग्य सेनेचे जिल्हा समन्वयक एकनाथजी अहिरे आणि शरद कदम, ज्येष्ठ शिवसैनिक शरद कदम या दोघांच्याही वाढदिवसाला उपस्थित राहता आलं. त्याबद्दल मी चंदनवाडी शाखेचे, शाखा प्रमुखांचे आणि इथल्या सर्व शिवसैनिकांचा खूप खूप आभारी आहे. हा आजचा कार्यक्रम हा चंदनवाडी शाखेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आम्ही आयोजित केलेला. तो दरवर्षी आम्ही याच पद्धतीने करतो, पण यावर्षी जरा थोडंसं चांगल्या प्रमाणात झालेलं आहे. योगायोगाला आणि वाढदिवसाचं पण ते निमित्त होतं, त्या ह्याच्याने हा कार्यक्रम पार पडला. तर गरजूंना आम्ही गेले वर्षभरापासून गरजूंना ज्या काही मेडिकल रिलेटेड गोष्टी असतात, जसं श्रवण यंत्र वगैरे वाटप, ते दरवेळेप्रमाणे आम्ही नेहमीप्रमाणे ह्या वेळेलाही वाटप केलं जातं. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय
या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने महापालिका मुख्यालयात कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे योग सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या योग सत्रामध्ये अंबिका योग कुटीर आणि घंटाई मित्रमंडळ यांच्या स्मिता नलावडे, जयश्री पाटील, गोपाळ कृष्णन आणि डॉक्टर खुशबू यांनी मार्गदर्शन केले. तसेच विविध योग प्रकारांचे प्रात्यक्षिक घेऊन त्यांचं महत्त्व विशद करण्यात आले. या योग सत्रामध्ये उपायुक्त उमेश विरारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांच्यासह महापालिकेच्या आरोग्य केंद्रातील डॉक्टर, परिचारिका आणि महापालिका कर्मचारी सहभागी झाले होते. दिवा परिसरात फेरीवाल्यांकडून दररोज 50 रुपये हप्ता वसूल करणाऱ्या दलालाविरुद्ध आवाज उठवणारे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांच्यावर सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी दबाव आणण्यासाठी दिवा चौकी येथे ऑनकरन्स रिपोर्ट दाखल केला आहे. या प्रकरणाविरोधात आज कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे आणि कल्याण जिल्हा संघटक तात्यासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांची भेट घेऊन फेरीवाल्यांकडून रोज हप्ता वसूल करणाऱ्यांवरती तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी लेखी मागणी केलेली आहे. रोहिदास मुंडे यांनी स्पष्ट केले की दिवा परिसरामध्ये रस्ते, फुटपाथ हे नागरिकांच्या वापरासाठी आहेत. हप्ता वसुली करत अनधिकृतरित्या व्यवसायात प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी पाठीशी घालू नये. मी फक्त जनतेच्या हक्कासाठी लढत आहे. ही घटना म्हणजे जनतेसाठी लढणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून संबंधित अधिकारी व गुन्हेगार यांच्यावरती योग्य कारवाई केली नाही तर तीव्र जन आंदोलन करण्यात येईल असं देखील यावेळी जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी म्हटलं आहे. दिवा विभागातील फेरीवाले हे हटले पाहिजेत. यासाठी दिव्यातील संपूर्ण जनता मागणी करते आणि सर्व विविध पक्षातील लोक यासाठी आंदोलन करतात. परंतु प्रत्येक फेरीवाल्याकडून 50 रुपये घेतले जातात. जवळजवळ 2 ते 3 हजार फेरीवाले हे दिव्यात आहेत. जर आपण याचा आकडा पाहिला तर महिन्याला जवळजवळ 10 ते 15 लाख रुपये हे फेरीवाल्यांकडून वसूल केले जातात हप्ता. आणि या संदर्भात मी आवाज उठवला की फेरीवाले मुक्त झाले पाहिजेत आणि या फेरीवाल्यांकडून जे कोणी हे हप्ता वसूल करतात यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत. हे जेव्हा आम्ही मागणी केली त्याच्यानंतर सत्ताधारी पक्षातील लोकांनी माझ्यावरती ऑकरन्स रिपोर्ट पोलीस स्टेशनला जाऊन दाखल केलेला आहे. आणि या संदर्भात मग आमचे कल्याणचे जिल्हा प्रमुख दीपेशजी म्हात्रे साहेब व जिल्हा संघटक तात्यासाहेब माने यांच्या नेतृत्वात काल आम्ही मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे साहेब यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी या फेरीवाल्यांकडून हप्ते घेत आहेत यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही मागणी केलेली आहे. आगामी महानगरपालिकेच्या पूर्वी राष्ट्रवादी शरद पवार पक्षांमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये अनेकांचा पक्षप्रवेश झाला आहे. ठाण्यातील पाचपाखाडी येथील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपलं मनोगत देखील व्यक्त केले. पत्रकारांशी देखील त्यांनी संवाद साधलाय. अनेक युवकांनी व ज्येष्ठ सदस्यांनी यावेळी पक्षप्रवेश केलेले आहेत. बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी सक्षमपणे उभी राहून समस्या सोडवू शकते असा विश्वास आहे, म्हणून आम्ही पक्षप्रवेश केल्याचं त्यांनी सांगितलंय. ज्या पद्धतीनं ठाण्यामध्ये शिवसेना प्रवेश घेतेय 130 ते 260 वॉर्ड करणार आहेत की काय माहीत नाही. एक वॉर्डमधून 4 जणांना प्रवेश देत आहे. कशाला लोकांची या ठिकाणी गर्दी करतायत. 4 वर्ष शिवसैनिकांनी त्या वॉर्डामध्ये काम केलं आहे आणि आता ते फिरत देखील आहेत. मागे त्यांना राजकारण्यांच्या फिरायला लागतंय. दुसऱ्यांच्या घरी काय चालतंय हे बघायचं आमची सवय आहे. जे नाराज आहेत ते माझ्याकडे येत आहेत, माझ्याशी संपर्क साधत आहेत. बॅनरवरनं त्यांची नावं कापली जात आहेत, फोटो गायब केले जात आहेत. शिवसेनेचे ठाणे शहरामध्ये अनेक बॅनर लावले जातात. कुणाकुणाचे फोटो आहेत ते तपासा, म्हणजे शिवसेना पक्षात किती मोठी भिंत उभी राहिली आहे हे कळेल असं देखील त्यांनी म्हटलंय. हिंदी भाषेबाबत देखील त्यांनी आपलं वक्तव्य स्पष्ट केलं आहे. आज अनेक युवकांनी आणि ज्येष्ठ वेगवेगळ्या पक्षाच्या ज्येष्ठ सदस्यांनी, कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आणि बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमपणाने उभा राहू शकतो, लोकांच्या समस्या सोडवू शकतो असा लोकांना विश्वास आहे, म्हणून प्रवेश घेत आहे.
ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये शिवसेना प्रवेश देते, 130 260 वार्ड करणार की काय मला माहित नाही. एकेका वार्डात 4 लोकांना प्रवेश देतात. कशाला लोकांचे गुळ लावतात? त्यांची ती सवय आहे. 4 वर्ष त्या प्रामाणिक शिवसैनिकांनी काम केलं. आता ते फिरतात मागे 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 मागे. उपऱ्यांचं राज्य आलं, व्यवस्था आहे. आम्हाला काय करायचंय? दुसऱ्याच्या घरात काय चालतं हे बघण्याची सवय आमच्यापैकी कोणालाही नाही. त्यांचं घर त्यांना सुखी. जे नाराज आहेत ते माझ्याकडे येतातच आहेत ना, माझ्याशी संपर्क साधतात. तुम्ही जाऊन बॅनर बघा, कसे नावं कापतायत, कसे फोटो गायब करतायत. शिवसेनेचे बॅनर लागलेत, ती मेन शिवसेना आहे तिच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेत. कुणाकुणाचे फोटो तपासा, मग तुम्हाला कळेल की भिंत किती मोठी उभी राहिली. हे जाणून बुजून तू टाळी मार, मी टाळी मार, तो काही टाळ्या वाजतो काय नाही. मला काय करायचंय ते कुठेही जाऊ दे ना परिस्थितीला, माझा काय संबंध नाही. असं आहे की भाषेला जगामध्ये अशी लोक आहेत जे 30 भाषा बोलतात. 30 भाषा. आपण आहोत कुठे? कोणावरती जबरदस्ती करून काहीच होत नाही. खायची जबरदस्ती, राहायची जबरदस्ती, कपडे घालायची जबरदस्ती, हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे बोलू नका, ते बोलू नका, हे वाचू नका, ते वाचू नका. अरे काय लावलंय काय? जसं मी सांगितलं, अरे आम्ही तर इंग्रजी शाळेत गेलो होतो, आम्हाला कोणी मराठी शिकवलं होतं. पण आम्ही कुठे मराठीत कमी पडतो का? आम्ही हिंदीत कमी पडतो का? आम्ही इंग्लिश मध्ये कमी पडतो का? अरे सरस्वती आहे ती, मुक्त शिक्षण व्यवस्था आहे. कशाला जबरदस्ती करता? 3 भाषांची जबरदस्ती तुम्ही करणार, काय गरज आहे? जबरदस्ती करू नका. आई वडिलांना, शिक्षकांना जे शिकवायचं ते शिकवू द्या, मुलं शिकतातच. आणि हे बोलणं की इंग्रजी बोलणाऱ्यांना लाज वाटेल, आणि कशाला लाज वाटेल? जगाचा दरवाजा ठोठवायचा असेल तर तुम्हाला ओपन द डोअरच म्हणावं लागेल. मी प्रचंड अभिमान बाळगतो, मला प्रचंड माझ्या भाषेबद्दल स्वाभिमान आहे. ती माझी आई आहे, माझी मातृभाषा आहे. माझी मातृभाषा माझ्या जागी. पण जेव्हा जगाच्या दरवाजे मी उठवायला जाईन, किंवा माझी पोरगी जाईल, किंवा महाराष्ट्रातलं कोणीही जाईल, किंवा भारतातलं कोणीही जाईल, त्याला इंग्रजीशिवाय पर्यायच नाही हो. जगाची भाषा आहे ती. जगाच्या भाषेला लगाम लावू आम्ही असं म्हणणं म्हणजे भारताला मागे घेतलं. इथल्या रोजगाराची संधी, इथे पुढे जाण्याची संधी, इथल्या शिक्षणाची संधी, हिला कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न आहे. अशिक्षित भारत राहावा ही ज्यांची इच्छा आहे त्यांनी हे बोलावं की अंग्रेजी शिकू नका, हे शिकू नका, ते शिकू नका, ते शिकू नका. आणा ना संस्कृत, आणा संस्कृत शिकवायला सुरुवात करा आणि जगाच्या बाजारपेठेत पाठवा तुमच्या पोरांना. हे ह्याच्यासाठी चालतंय सगळं. तुम्हाला बेरोजगारीवर बोलायचं नाहीये, तुम्हाला वाढत्या महागाईबद्दल बोलायचं नाहीये. इस्रायल इराण युद्धाने होणारी महागाई, तेलाची टंचाई याच्यावर बोलायचं नाहीये. पुढच्या काही दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलचा भडका उडणार आहे, भडका किमतींचा, आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाहीये. आपल्याला मूळ मुद्दे जे आहेत त्याच्यापासून समाजाला बाजूला करायचं. आणि समाज पण हिंदी, मराठी, इंग्लिश, बॉक्सिंग खेळत राहतं. समाजाला पण त्यांनी ओळखलंय समाजाची नाडी की ह्यांना मुद्दे नसलेले मुद्दे हातात द्या, हे त्याच्यावर ठीक आहे ना. असं आहे की एवढी कबुली देणं हा देखील मनाचा मोठेपणा आहे, हा मोठेपणा आहे. आणि पवार साहेबांनी त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं, त्यांना आमदार केलं. त्यामुळे आता झाला गत इतिहास आहे. पण त्या गत इतिहासामध्ये मी चुकलो हे सांगण्याचा मनाचा मोठेपणा भास्कर जाधवांमध्ये, फार कमी लोकांमध्ये आजच्या राजकारणामध्ये. जे घडवतात त्यांच्यावर डोक्यावर बसायचं आणि कानात, अशी सवय झाली आहे लोकांना. म्हणजे बालकाला बनवायचा आणि बालकाने बापाच्या पार्श्वभागावर. हे नवीन राजकारणाचे हे, त्याच्यामध्ये भास्कर जाधवांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे. मोगरपाडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी मेट्रो कारशेडसाठी संपादित करण्यात आल्याची घोषणा झाली असली तरी येथील बाधित शेतकरी 2 वर्षापूर्वी मुंबईत सह्याद्री बंगल्यावर झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयावरती ठाम आहेत. त्यानुसार पुनर्वसन व्हावे अशी मागणी करत सुमारे 250 भूमिपुत्रांनी आमदार संजय कैकर यांच्याकडे धाव घेत व्यथा मांडली.
मेट्रो कारशेडचा प्रश्न अद्याप संपला नसल्याने मोगरपाडा येथील बाधित 167 भाडेपट्टेधारक 32 अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या भूमिकेवरून स्पष्ट झाले आहे. MMRDAने कारशेडसाठी मोगरपाडा येथे एकूण 174.1 हेक्टर क्षेत्रफळ जमीन ताब्यात घेतली आहे. पट्टेधारक शेतकऱ्यांना त्यांच्या मूळ जमीन क्षेत्राच्या 22.5% भूखंड, अतिक्रमणधारकांना त्यांच्या मूळ जमीन क्षेत्राच्या 12.5% भूखंड देण्यात येणार असल्याचं प्राधिकरणानं जाहीर केलं आहे. मात्र या निर्णयाशी बाधित शेतकरी सहमत नसून ते 2 वर्षापूर्वी झालेल्या निर्णयावरती ठाम आहेत. 2022 साली मुंबई सह्याद्री येथे झालेल्या बैठकीत बाधित शेतकऱ्यांना तेथील जमिनी कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी अनेक निर्णय घेण्यात आले होते. त्यानुसारच मोबदला मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र भूसंपादन झाल्यानंतर शेतकरी हवालदिल झाले असून त्यांनी जनसेवकांचा जनसंवाद या उपक्रमामध्ये उपस्थित राहून आमदार संजय केळकर यांची भेट घेतली आहे आणि आपली बाजू मांडली आहे. आमचा विकासाला विरोध नाही, पूर्वी जे निर्णय झाले त्याची अंमलबजावणी व्हावी अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. वर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे ठरलं त्या अनुषंगाने आम्हाला मिळालं पाहिजे एवढीच त्यांची रास्त आणि किमान मागणी आहे. तर त्या मागणीच्या अनुषंगाने माझी त्या अधिकाऱ्यांशी चर्चा चालू आहे. MMRDAच्या अधिकाऱ्यांशी असेल, कलेक्टर ऑफिसची असेल आणि मला वाटतं की शेवटी हा भूमिपुत्र आहे, हा 2-2, 3-3 पिढ्या त्या ठिकाणी राबणारा आहे आणि त्याला पण न्याय मिळाला पाहिजे आणि डेव्हलपमेंटसुद्धा त्याच्यामध्येही कुठल्याही प्रकारचा अडथळा येता कामा नये. त्यामुळे हे काम एकीकडे चालूच आहे, परंतु यांच्या पण हक्काकरता या पुढच्या काळामध्ये बैठकीच्या माध्यमातून त्यांचा देखील प्रश्न निश्चितपणे सुटेल असा मला विश्वास आहे. शासनाने भूमिका घेतलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी या संबंधातली आपलं शासन म्हणून म्हणणं देखील म्हटलेलं आहे आणि मराठीचा कुठेही त्याला दूर टाकलं जाणार नाही, मराठीचा दुरावा केला जाणार नाही, मराठीचा अवमान होणार नाही आणि मराठीलाच सर्वप्रथम प्राधान्य दिलं जाईल या भूमिकेमध्ये आम्ही देखील आहोत. त्याच्यामुळे मला वाटत नाही की मराठीला कुठे डावलण्याचा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये हे आमचं कर्तृत्ववान सरकार असताना होईल असं कुठेही मला वाटत नाही. अबू आझमीला पहिले अटक केली पाहिजे. खरं तर अधिवेशन जवळ आलं की काही ना काहीतरी वादग्रस्त स्टेटमेंट द्यायची. आता मागच्या वेळेलाही अधिवेशनापासून त्याला अबू आझमींना बाहेर ठेवलं होतं, त्यांना प्रवेश दिला नव्हता, त्यांना सस्पेंड केलं होतं आणि त्याच्यामुळे भडकाऊ भाषणं करून या देशामध्ये राज्यामध्ये अस्थिरता निर्माण करणं हे योग्य नाही आणि हे वेळोवेळी अबू आझमी करतायत आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर ठोस अशा प्रकारचीच कारवाई शासनाने केली पाहिजे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.